पाचोरा स्वदेशी जागरण मंच आणि स्वावलंबी भारत अभियान यांच्यामार्फत पाचोरा शहरात आज विदेशी तसेच ऑनलाईन वस्तूंना विरोध व स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन अभियान राबवण्यात आले। यावेळी स्वदेशी जागरण मंचचे जळगाव जिल्हा सहसंयोजक गिरीश बर्वे यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले। या प्रसंगी स्वदेशी जागरण मंचाचे जिल्हा सहसंयोजक गिरीश बर्वे, तालुका सहसंयोजक प्रवेश जैन, संदीप सराफ, संपर्क प्रमुख भावेश पटेल, संदीप काळकर, तालुका संघचालक दिनेश अग्रवाल, तालुका जागर प्रमुख राजूभाऊ बाळतकर, भाजप ज्येष्ठ नेते सदाशिव आबा पाटील, पाचोरा शहर प्रमुख दीपक माने, संदीप जैन, बंटीभाऊ महाजन, गजूभाऊ पाटील, अतुल पाटील व अनेक नागरिक उपस्थित होते। मनोगत व्यक्त करताना आदरणीय श्री बर्वे म्हणाले की विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकत स्वदेशी वस्तू खरेदी केल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल। यात प्रत्येकाला योगदान द्यावे लागेल असे सांगत स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले। नागरिकांनी ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांकडून वस्तू खरेदी करण्यापेक्षा स्थानिक व्यापारी व विक्रेत्यांकडून खरेदी करण्याचे आवाहन केले। या प्रसंगी बाजार जाएंगे स्वदेशी खरीदेंगे, स्वदेशी अपनाओ देश बचाओ या घोषणा देण्यात आल्या। त्यानंतर प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले। विदेशी वस्तूंना प्रतिबंध घालण्यासाठी स्थानिक उद्योगांना पाठबळ देण्याची मागणी यात करण्यात आली। स्वदेशी जागरण मंच आणि स्वावलंबी भारत अभियानाच्या माध्यमातून पाचोरा शहरात व्यापारी संघटना, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, शाळा आणि विद्यार्थी सहकार्याने जनजागृती करण्यात येणार आहे। अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।